गुड मॉर्निंग, कसे आहात तुम्ही सगळे? मी आशा करते की तुम्ही सगळे खूप छान असाल। वेलकम बॅक टू माय चॅनल रोमिंग भाग्यश्री। आणि सकाळची वेळ आहे, मी निघाले ऑफिसला। सकाळचे आता 7:30 झालेले आहेत आणि आता दिवस ना म्हणजे सूर्य ना लवकर उजाडतोय, त्यामुळे तुम्ही लाईट्स बघत असाल। हे जर मागच्या महिन्यात मी जेव्हा इथे आले होते इंडियावरून, तेव्हा मी जेव्हा 7:30ला निघायचे ना पूर्ण काळोख असायचा, पण आता मस्त डे लाईट जरा वाढला आहे। आणि असं आता समर जसं जसं जवळ येईल, आता पुढच्या महिन्यात स्प्रिंग सुरू होईल आणि समर जसं जसं जवळ येईल, स्प्रिंग होईल, तसं जसं दिवस वाढत जाईल इथे। आणि मग रात्री 10-10:30 पर्यंत असा उजेड असतो मस्त, आणि मग छान वाटतं। म्हणजे समर असेल ना तर खरंच छान वाटतं। पण तरी आता उजेड आहे, पण मागच्या 2 आठवड्यापासून एवढी थंडी इथे की लिटरली मायनस टेम्परेचर आहे। आता पण मी जेव्हा कारमध्ये बसले, कारने इंडिकेट केलं की टेम्परेचर 0 आहे म्हणून, आउटसाईड टेम्परेचर। आणि रिअल फील जे असतं ना, कारण विंडमुळे किंवा हवेच्या फ्लोमुळे ना तर टेम्परेचर अजून जास्त कमी फील होतं। म्हणजे आपल्याला जर आपण बाहेर निघालो ना तर चेहऱ्याला वगैरे इतकं गार लागतं, कारण बाकीचं तर आपण सगळं पॅक असतो, फक्त चेहरा जो असतो तो पॅक नसतो, त्यामुळे एवढं फील होतं। काल मी ऑफिसमध्ये होते आणि त्यानंतर आमच्या दुसऱ्या युनिटला मी जस्ट गेले, पायीच गेले, इतकं गार। तर मी जेव्हा चेक केलं की इतकं गार का वाटतंय, तर तेव्हा मला कळालं की -4 डिग्री टेम्परेचर होतं। तरी की मी गेले होते दुपारी 2च्या सुमारास गेले होते। हो, तर आज फ्रायडे, मग कॅज्युअल डे असतो, म्हणजे टायरसाठी किंवा ड्रेस कोडसाठी काहीही घ्यायला। तसं तर मी असं एवढं माइंड नाही करत काही, पण ठीक आहे, डेनिम्स वगैरे मी जनरली पूर्ण वर्किंग डेजमध्ये नाही वेअर करत, तर मग मी फ्रायडे विचार करते की फ्रायडेला वेअर करू शकते। असेही मी डेनिमची अगदीच अशी मोठी फॅन नाही आहे की मला डेनिम्स घालाव्याशा वाटतात, पण ठीक आहे, काहीतरी वेगळं अॅटर, कारण मला नेहमी काहीतरी वेगळं आणि नवीन घालायला आवडतं, ट्राय करायला आवडतं आणि सारखे नवीन नवीन लुक। डेनिम घातलं की कसं टी शर्ट्स वगैरे किंवा हुडी असं घालता येतं, तर मग मी आज तसंच काहीतरी केलेलं आहे की डेनिम आणि एक स्वेटशर्ट आहे। तर वर्किंग हाफ डे असतो माझा फ्रायडे, तर मग दुपारी छान प्लॅन करता येतो किंवा बाहेर जेवण वगैरे म्हणा तसं, किंवा शॉपिंग, आणि कधी कधी तर खूप छान रेस्ट करता येतं की गेलं छान मस्त जेवण वगैरे करायचं, टी व्ही बघायचा, काही मूवी असेल तर मूवी किंवा सिरीज, आणि मस्त चिल आउट करायचं पूर्ण हाफ डे। आणि मग संध्याकाळी वगैरे आपल्याला आपली कामं पण करता येतात, विकेंडची कामं आधीच सुरू करता येतात की अरे हां लाईनअप, आणि माहीत पण असतं की काय काय कसं कसं करायचं। तर ते एक चांगली गोष्ट आहे फ्रायडेची, म्हणजे हाफ डे असतो म्हणून। मी सिनेमाचे तिकीट बुक्स केलेले संध्याकाळी, इथून घरी जाणार दुपारी, आणि मला आज थोडंसं थांबावं लागेल ऑफिसला, कारण माझ्या 1-2 मीटिंग्स आहेत ऑफिस अवर्स नंतर, तर त्या पण मला अटेंड करायच्या आहेत। सोबत लंच पण घेतला आहे माझा, तर म्हणजे मी लंच करून येईल आणि मग थोडंसं घरी जाऊन थोडं चिल करणार, आराम करते, आणि मग तिथून मूवीला निघणार सायंकाळी। ते मी तुम्हाला दाखवेलच पुढे। तर मी 10 मिनटं निघण्याच्या आधी मी असं करते की कार ऑन करते आणि सीटिंगला लावून देते आणि जास्त टेम्परेचरला सेट करून देते, आणि मग परत जाते, तयारी वगैरे करते, आणि मग 10 मिनटात खाली आले ना की मस्त कार वॉर्म झालेली असते, मग छान वाटतं पुढे जायला। पण जेव्हा फर्स्ट टाइम जेव्हा एंटर करते कारमध्ये सकाळी, तेव्हा अगदी असं म्हणजे खूपच गार वाटतं, म्हणजे सगळं अगदी फ्रीजिंग कोल्ड असतं, असं कशालाच हात लावा असं वाटत नाही, आणि हात पण अगदी गार गोठून जातात। पण ठीक आहे, युकेचं वेदर मी मागेही सांगितलंय खूप अनप्रेडिक्टेबल आहे। समर म्हणजे प्रॉपर समरच असेल असं नाहीये, रोज वेदर, म्हणजे एका दिवसात तुम्हाला सगळे वेदर पण बघायला मिळतात, म्हणजे मायनसमध्ये तर जातच नाही पूर्ण समर टेम्परेचर, तर ती एक चांगली गोष्ट असते। तर मगाशीच मी ऑफिसमधून आले आणि थोडंसं खाल्लं, मी ऑफिसमध्ये पण लंच केला, आणि मग आल्यानंतर इथे थोडं खाल्लं, आणि आता परत निघालेले सिनेमाला। जसं मी सकाळीच सांगितलं की सिनेमाला मी ऑलरेडी तिकीट्स बुक केले होते, तर मग तिथं जाणार आहे। इथे कुमरानलाच आहे सिनेमा हॉल व्ह्यू म्हणून, आणि तो मस्त आहे, म्हणजे तिथे रिक्लायनर सीट्स आहेत प्रॉपर, तर मस्त फूड वगैरे घ्यायचं, तिथे ठेवायचं, आरामात पाय पसरवायचे आणि मूवी एन्जॉय करायचा। ते सिनेमा हॉल म्हणून आवडतं की खूप छान असं रिक्लायनर्सवर मस्त मूवी बघता येतो, म्हणून मी नेहमीच तिथं जाणं प्रेफर करते।
तर आता तिथं कुमराणला आलेले आहे आणि कार पार्किंगला पहिल्या आधी सुपर शॉपीला थांबलेलो आहे. तर काही वस्तू घरी न्यायच्या होत्या म्हणून आणि इथून मग जाणार आहे कार पार्किंगला. कुमराणला एक चांगली गोष्ट अशी आहे की कुठेही पार्क करा, पार्किंग फ्री आहे. तर कुठेच चार्जेस नाही आहे. सुपर शॉपीच्या पार्किंग्समध्ये पण आणि अदर पार्किंग जे इथे पार्किंग लॉट्स आहेत, प्रॉपर पार्किंग स्पेसेस आहेत, तिथे सुद्धा सगळ्या फ्री आहेत. ही एक कुमराणची खूप चांगली गोष्ट आहे. रादर मी कुमराणला यायला खूप प्रिफर करते कारण इथे कार पार्किंगचे कधीच इश्यू होत नाही. खूप सारे कार पार्किंग्स आहेत आणि सगळे अवेलेबल्स पण असतात आणि फ्री आहेत. तर मी आताच इथं कार पार्क केलेली आहे आणि मग सरळ तिथे जवळच आहे, म्हणजे ऑन फूट 5 मिनिटाचा वॉक आहे आणि सिनेमा हॉलला जाणार आहे. जसं मी सांगितलं ही लॉंग स्टेची फ्री कार पार्क आहे कुमराणमध्ये. तर ही इथे कार पार्किंग आहे, मध्ये पण आहे तिकडे असे कार पार्किंग स्पेसेस आहे आणि आपल्याला त्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये जायचं आहे. इथे पण शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे आणि आम्ही तिकडे जायचं आहे. तर इथे सगळे ना बरेचसे रेस्टॉरंट आहे आणि तो व्ह्यू सिनेमा आहे, तिथे मी जाणार आहे. तर हे टिफिन्स हे बुफे, इंडियन बुफे रेस्टॉरंट आहे. नंतर हार्वेस्टर ते पण एक रेस्टॉरंट आहे, वन ऑफ माय फेवरेट. आणि हा सिनेमा हॉल आहे व्ह्यू, इथे जाणार आहे मी आज मूवी बघायला. असा हा परिसर आहे. तिथे तिकीट्स दाखवावं लागणार. बेन अँड जेरीज सगळ्या इथे त्या आईस्क्रीम्स आहेत आणि इथे हॉट डॉग्स आणि बाकीचे स्नॅक्स, आईस्क्रीम्स, पॉपकॉर्न्स आणि स्नॅक्स सगळे. आणि इकडे वेटिंग एरिया, तर वेट करू शकतो. तर जे की आता आम्हाला वेट करायचं आहे कारण मूवी 7चा आहे, आम्ही लवकर आलेलो आहे. मग मी बघते आता काय घ्यायचं ते. तर आता इथे हे सगळं ऑर्डर केलेलं आहे आणि इथं बनवलं जाते. हॉट डॉग्स घेतले आणि कॅपचिनो घेतले. ऑर्डर आलेली आहे. तर हे 2 हॉट डॉग्सची ऑर्डर आलेली आहे आणि आता मी इथे कॉफी घेणार आहे. इथले मेन्यूज हे पहा मेन्यूज. थँक्यू व्हेरी मच. आणि ही कॉफी आली माझी आणि हॉट डॉग्स. तर मी स्कॅन केला आणि इकडून आले आणि आता स्क्रीन 2ला जाणार आहे सगळं सोबत घेऊन. हॉट डॉग्स, कॉफी. तर इथे आणि अशा रिक्लायनर्स आहेत इथे, जे की अंधारात दिसत नसेल पण हे प्रॉपर रिक्लायनर्स आहेत. कर बरं तुझे रिक्लायनर यूज कर. तर अशी ही रिक्लायनर आहे आणि मस्त खाता पिता मूवी असा एन्जॉय होतो, मस्त लांब पाय करून. आणि इकडे स्क्रीन आहे जे की अजून आम्ही खूप लवकर आलो आहे, मूवी सुरू नाही झाली. तर मी आता इथं फ्रेश व्हायला चाललेले आहे. खूप वेळ आहे अजून मूवीला, तर मी इथे आलेले आहे. भूक पण लागलेली आहे, संध्याकाळची वेळ आहे. तरी मी घरी गेल्यावर खाल्लं होतं. त्यानंतर मग मी थोडा आराम केला आणि मग निघाले. तर आता मला परत भूक लागलेली आहे. तर आता मला वाटतं 7 वाजलेले. तर स्क्रीन सुरू झाली असेल पण तिथं बऱ्याच वेळ ना ॲड लागते आणि मग मूवी सुरू होतो. स्क्रीन सुरू झाली आता. I'll be there soon. Words of a broken heart is just emotion that's taking me over. Tied up in sorrow, lost in my soul. But if you आताच मूवी संपला आणि बाहेर निघाली. सगळा कचरा टाकला मी जेवढा होता तेवढा आणि आता चला परत घरी जाण्याची वेळ झालेली आहे. परत कारमध्ये आले आणि खूप थंडी आहे बाहेर. सीट हिटेडला लावलेलं आहे. आता लवकर गरम झाली की मला लगेच निघेल आणि इथून जाता जाता पार्सल कलेक्ट करणार आणि लवकरात लवकर घरी जाणार.